आतापर्यंत तुम्ही साऊथ इंडियातल्या मच्छी फ्राय केलेली फक्त बघितली असेल, पण ती बनवतात कशी चला तुम्हाला लावतो. सर्वात आधी या ठिकाणी मच्छी पाण्याने स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर त्या ठिकाणी मच्छीवर चाकूच्याद्वारे स्लाईस मारून घ्या. आणि स्लाईस मारून झाल्यानंतर त्या ठिकाणी हळद, मीठ आणि तेल या ठिकाणी त्याचं एक कॉम्बिनेशन तयार करा. कॉम्बिनेशन तयार केल्यामुळे काय होतं की जाऊन हळद, मीठ आणि तेल चांगलं व्यवस्थित या ठिकाणी त्यांचं मिश्रण होतं. मच्छी फ्राय करण्यासाठी चांगली मदत होती. मच्छी अतिशय सुंदर होती त्या ठिकाणी. हा आपला जोडीदार आहे आणि मच्छी बनवण्यात एक नंबर. सर्व मच्छीतली माहिती या ठिकाणी या गाड्याला आहे आणि कसं बनवतं एकदा तुम्ही पण बघा. सर्वात आधी तेल त्या ठिकाणी गरम करून घेतले हे बघा आणि त्यानंतर मच्छी फ्राय करायला सुरुवात. 2 या ठिकाणी मच्छी टाकलेल्या आहेत. बघा कसं मच्छी फ्राय बनवत आहे आणि मच्छीला या ठिकाणी जबरदस्त रंग बदलला आहे मच्छीने. मच्छी फ्राय बनवावी तर साऊथ इंडियन लोकांनीच. अतिशय सुंदर आणि खाण्यासाठी तुम्हाला एकदा दाखवतो कशी मच्छी फ्राय बनली आहे. बघितला का कसा मच्छीचा रंग बदलला आहे. सुंदर, अतिशय सुंदर या ठिकाणी मच्छीचा रंग बदलला आहे. खाण्यास पण एकदम मस्त. मच्छी फ्राय म्हणजेच मच्छी फ्राय. आणि अशा प्रकारे या भावानं आपल्या सगळ्या मच्छी फ्राय एका भांड्यात काढून घेतल्यात आहे आणि सर्व व्यवस्थित एकदम फ्राय केलेलं आहे. तुम्ही पण बघू शकता आणि बघल्यानंतर तोंडाला पाणी झालं पाहिजे. हे बघा कसं आहे बघा. राडाच बनवला आहे. नाही एकदम नंबर. त्यानंतर तेलामध्ये कांदा या ठिकाणी भाजून घेतला आहे आणि हे बघा टमाटर कापण्याची पद्धत बघा. एक वेगळी पद्धत आहे भावाची या आणि जबरदस्त बनते. या ठिकाणी कांदा आणि या ठिकाणी कढीपत्ता टाकून अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी तयार करतो आहे. आणि या ठिकाणी आलं लसणाचा पेस्ट आहे. त्याच्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी या ठिकाणी त्याचं मस्तपैकी मिश्रण चालू आहे. बघू शकता आपण अति सुंदर या ठिकाणी बनवतो आहे. आणि त्यानंतर टमाटर ह्या टाकण्याचं कारण म्हणजे ग्रेव्हीसाठी. ग्रेव्ही होते टमाटरची आणि त्यानंतर सर्व आपला जे मसाला आहेत त्या ठिकाणी टाकले आहेत त्यानं आणि एक वेगळंच खाण्यासाठी अशी सुंदर असं या ठिकाणी डिश करी बनवलेली आहे. आणि एकदा साऊथ इंडियामध्ये आलात तर तुम्हाला मच्छी आणि भात खाल्ल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. सुंदर असं या ठिकाणी मच्छीचं कॉम्बिनेशन बघा. शेवट आता या ठिकाणी त्यानं मच्छी या ठिकाणी टाकलेले आहेत हे बघा. ताटात आल्यावर तोंडाला पाणी सुटलं. एकच नंबर जबरदस्त मच्छी बनवली या भावानं आणि भावा